क्रेडाई, एमसीएच ठाणे, आशर ग्रुप आणि खेलुयार यांनी जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने मुलुंड चेकनाका येथील मॉडेल मिल्स कंपाऊंड येथे आयोजित केलेल्या रासरंग 2023 चा कालचा शेवटचा दिवस। या दिवशी देखील ठाणेकरांनी रासरंग 2023 ला उदंड प्रतिसाद दिला। 10 रात्रीच्या उत्सवासाठी वन अँड ओनली इस्माईल दरबार, बॉलिवूडचे संगीतकार आणि दिग्दर्शक ढोल किंग्स हनीफ आणि असलम यांच्यासह हनीफ भाई हे रासरंग ठाणे 2023 मध्ये सादरीकरण करत होते। त्यांच्या वाद्यातून निघणाऱ्या संगीतामुळे उपस्थित गरबाप्रेमी मंत्रमुग्ध होऊन गरब्याचा आनंद घेत होते। तसेच या कार्यक्रमात दिव्या कुमार, रुपाली कश्यप, नीरव बारोट, फाल्गुनी ब्रह्मभट्ट, सागर केंदुरकर आणि रेहान खान यांच्यासह मंत्रमुग्ध करणारे आणि भावपूर्ण गायक देखील कला सादर करत होते। हा परफॉर्मन्स सहभागींना आयुष्यभर लक्षात राहतील अशा दांडियाच्या आठवणी देणारा होता। काल या ठिकाणी उत्सवाला भेट देण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप लेले, मुंबई महापालिकाचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। S9 न्यूज ठाणे। 22 ऑक्टोबर रोजी रात्री एका महिलेने श्रीनगर पोलीस स्टेशनला फोन करून आपल्या पतीला काही लोक मारहाण करत असल्याचे सांगितले। त्याप्रमाणे त्या फोनची तात्काळ दखल घेऊन बीट मार्शल तेथे रवाना झाले। घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी मारहाण होत असलेल्या इसमास ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव धर्मवीर वैद्य असून आपण शिवशंकर हनुमान मंदिर, रामनगर, वाघे इस्टेट येथे राहतो असे सांगितले आणि काही इसमांनी आपल्याला मारहाण केल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले। सदर इसम हा त्यावेळी दारूच्या नशेत होता। तो जखमी अवस्थेत असल्यामुळे त्यास तात्काळ पोलीस ठाण्यात आणून त्याच्या सखोल चौकशी केल्यानंतर त्याने एका इसमास सुऱ्याने भोसकून जखमी केल्याचे सांगितले। त्यानंतर त्यास औषधोपचाराकरिता पोलीस बंदोबस्तात सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे नेण्यात आले। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अगोदरच उपचाराकरिता दाखल इसम विजय विक्रमादित्य चौहान वय 29 हा देखील शिवमंदिराजवळ रामनगर, वाघे इस्टेट येथे राहणारा इसम। त्याला एका इसमाने पोटात चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची माहिती त्यावेळी पोलिसांना मिळाली। तो इसम बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्याच्याकडे चौकशी करण्यात अडचणी येत होत्या। त्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी त्या इसमास मृत घोषित केले। त्यावेळी मारहाणीची प्रत्यक्ष घटना पाहणारे तक्रारदार यांनी पोलिसांना माहिती दिली की सनी धर्मवीर वैद्य याने मयत इसम विजय विक्रमादित्य चौहान यास दारू पिण्यास पैसे मागितले। या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामध्ये सनी वैद्य याने विजय चौहान याच्या पोटात सुरा खुपसून त्याला ठार मारले। त्याप्रमाणे सविस्तर तक्रार नोंदवून श्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये 302 प्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपी हा ड्रायव्हर असून त्याला दारूचे व्यसन आहे, तर मयत विक्रमादित्य चौहान वेल्डरचं काम करत होता। क्षुल्लक कारणावरून एकाचा जीव गेला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेचा तपास श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक अनिल शेके, सहायक फौजदार माणिक इंगळे, सुनील माने, अमिश इंगळे, मुकेश इधे, पोलीस अंमलदार निलेश धुत्रे, निलेश शेडगे, विनोद साळुंखे, रुपाली वंजारी, राकेश पवार, राजेंद्र घुमरे यांनी पार पाडला। S9 न्यूज ठाणे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यातील नवयुग मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवादरम्यान मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. नवयुग मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाला कालीचरण महाराजांनी देखील स्वतः भेट देऊन देवीची आराधना केली होती. 9 दिवस देवीची आराधना केल्यानंतर काल विजयादशमीला असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात देवीची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. नवयुग मित्र मंडळाच्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीला भक्तांनी देखील मोठी गर्दी केली होती. S9 न्यूज ठाणे. धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे सुरू केलेला जगदंबेचा जागर प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा झाला. या वर्षीचा विशेष म्हणजे देवीच्या स्वागतासाठी उभारलेली राम मंदिराची प्रतिकृती. 9 दिवसात अनेक नेते, अभिनेते यांनी आवर्जून राम मंदिरात विराजमान झालेल्या देवीचे दर्शन घेतले. 9 दिवस भक्तांची सेवा स्वीकारल्यानंतर काल देवीने सीमोल्लंघन केले. टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरीची विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात ठाणेकर नागरिक सहभागी झाले होते. नाशिक ढोल, पुणेरी ढोल, लेझिम, पारंपरिक आदिवासी ढोल, नृत्य, दांडपट्टा, वैष्णव अशा वैविध्यपूर्ण वातावरणात देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. S9 न्यूज ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे वॉलमेन कर्मचाऱ्यांना ऑगस्ट-सप्टेंबर 2023 या 2 महिन्यांचे वेतन अद्यापही अदा केलेले नाही. म्हणून काम बंद न करता कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे. ऑक्टोबर महिना संपत आला आहे. घरात रेशन नाही, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. उधारीवाले कामगारांना सतावत असल्याने कामगारांवर प्रचंड ताण असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. कामगारांच्या समस्या महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. आज कळवा प्रभाग समितीचे उपायुक्त मनीष जोशी आणि सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना भेटून गारहाणी मांडण्यासाठी कळवा प्रभाग समिती समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्वरित वेतन अदा करणे व सोबतच दिवाळीचा बोनस देखील देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काम बंद आंदोलन न करता केवळ काळी फीत बांधून निषेध करण्यात येत आहे. परंतु तरी देखील आमचे प्रश्न सुटले नाहीत तर मात्र आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा यावेळी श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिला आहे. S9 न्यूज ठाणे.